नमस्कार. आज काहीतरी नवीन तुमच्यासाठी, माझ्यासाठी आणि माझ्या मुलांसाठी. आजचा विषय होता टिफिन. टिफिनला चपाती भाजी नको होतं, काहीतरी समथिंग स्पेशल पाहिजे होतं मुलांना. म्हणून आज ठरवलं आपण कोबीचा पराठा करायचा. मग कोबीचा पराठा मी असा बनवला होता की तो स्टफिंगवाला नव्हता, पण आपली पोळी आपण थालीपीठ करतो ना, अगदी तसा होता. पण मग इथं मी खरंच खूप छान असं तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्यामध्ये आपण भाज्या घालू शकता. तर मी तर कोबी घातल्या ना, ह्याच्यामध्ये तुम्ही आणखीन काही मेथी घालू शकता, पालक घालू शकता, ऑलमोस्ट भरपूर भाज्या घालू शकता. कारण की असं जर मुलांना करून दिलं ना, तर मुलांच्या पोटात सगळ्या भाज्या जातात. मी खरंच मुलांना जर ज्यावेळेला भाज्या आवडत नाहीत ना, मी त्यावेळेला अशाच करून देते त्यांना भाज्या. ह्याच्यामध्ये मी बीट, गाजर वगैरे सुद्धा ॲड करते. पण आता मी कोबी होता आणि गडबड होती, कारण की मुलांच्या शाळेचं टायमिंग होत होतं. मग मी ते कोबी घेतला होता, एकदम बारीक चॉपरमध्ये बारीक केला होता. त्यात कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण आणि ओवा, जिरं ह्याची सगळ्याची मी मसाला बनवला होता. तो त्यात मी मिक्स केला होता. हळद, मीठ घातलं होतं आणि आपलं 1 वाटी मी बेसनचं पीठ घेतलं होतं, 2 वाटी मी आपलं गव्हाचं पीठ घेतलं होतं आणि ते 10 मिनटं मी मळून झाल्यानंतर रेस्ट करायला ठेवलं होतं. त्याच्यानंतर मग मी इथं 10 मिनटानंतर मी रेस्ट केल्यानंतर मग मी इथे जसं आपण थालीपीठ करतो अगदी तसंही करू शकतो, पण मी इथं तसं नाही केलं होतं. मी इथं जो आपण खाली रुमाल घेतला होता तो भिजवलेला होता, ओला होता, पण त्याच्यावरती कागद टाकला होता प्लॅस्टिकचा आणि ते लाटण्याने फिरवलं होतं, कारण की मला ते पातळ करायचं होतं. आणि पातळ केल्यानंतर ते थोडंसं क्रिस्पी होणार होतं. म्हणून मी ते लाटण्याने तसं केलं होतं की मुलांना ते क्रिस्पी खायला जरा छान वाटेल. मग अशा पद्धतीने मी मुलांच्या टिफिनसाठी कोबीचा पराठा विथ थालीपीठ केलं होतं. म्हणजे तुम्ही त्याला 2 in 1 काहीही नाव देऊ शकता. कोबीचं थालीपीठ म्हणू शकता किंवा कोबीचा पराठाही म्हणू शकता. मग इथे माझा तयार झाला होता. मुलांचे टिफिन भरून झाले होते, ह्यांना पण खायला दिलं. असा होता माझा कोबी पराठ्याचा व्हिडिओ. तुम्हाला आवडला तर नक्की मला लाईक करा आणि फॉलो करा आणि कमेंट पण करा. बाय.